काय डीजे लावायची गरज. मग बावळाटा हळदीत नाचा त्यात बाई वाड्या राहतो भाड्याच्या घरात. एक गाणं तर इतकं डेंजर आलंय, हाताला धरलंय. मग धरतो कुठं? नाही, हे सोडून द्यायचं. ते काय नाही. ए म्हातारी मेली, मुलगा झाला, मुलाचं नाव बोध. आणि बोध मुलगा मला माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने लग्न न करता 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योगाशी माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानामाई माझी अनाथाची माय, वेदशास्त्र देती वाही. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. आणि हरिपाठ हा ज्ञानोबारायचा चौथा मुलगा आहे. पाया पण सांगतो, एक वाक्यान पहिला मुद्दा संपवतो. कोणतेही ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका, मला घेणं नाही, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. आणि तुम्हाला पुढे सांगा, जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे. पुढे सांगा, हरिपाठ ज्याला येतो त्याने ज्ञानेश्वरी डोकं घालायचं, कारण परमार्थाचं सूत्रच हरिपाठ आहे. 27 अभंग आहे आणि त्यातला आजचा अभंग 3ऱ्या टप्प्यातला आहे. आता ऐकणाऱ्यांनी अशी शंका घेतली असेल, आज गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सत्यनारायण महापूजा कार्यक्रमाचे आयोजक दत्तू गणपत गोरे, संतोष दत्तू गोरे, शरद दत्तू गोरे, मिनेराबाई दत्तू गोरे, संजीवनी संतोष गोरे, अर्चना शरद गोरे, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आमचे गुरुनाथ भाऊ, भजनी मंडळ, गायक वादक सगळ्यांच्या उपस्थितीत पूजेचं कीर्तन. आणि तुम्ही म्हणाल सत्यनारायण पूजेला हा अभंग चालतो का? तुमची शंका लगेच काढून टाकीतो. कारण तिथेही तुम्ही पूजा करताना काय, पूजा कोणती आहे, खरी पूजा आपण कोणती? आता ही पूजा केली आपण काय, सत्यनारायण केलं, गंधम पुष्पम फलम तोयम समर्पयामी, सगळं झालं, तांदूळ बिंदू आपण काय प्रसाद घेतला, चांगल्या पद्धतीला जेवलो, गेलो, काय पूजेचा आपल्यावर परिणाम झाला? तुकाराम महाराजांना हा प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. पण मी तुम्हाला आजची पूजा उरफाटी फिरवणार आहे. ज्ञानदेव महाराजांनी जी पूजा केली ती हरिपाठ कसा आहे पहा. ज्ञानदेवी यज्ञ, ज्ञानदेवी यज्ञ, याग क्रिया धर्म, हरिविना नेमा नाही दूजा, हरिविना नाही दूजा. म्हणजे याचा अर्थ यज्ञ या काही झालं तर हा अभंग पूजेला चालतो. आता आजपासून पूजा करा. तुम्ही काय करता? आपण कुठं काय करतो आता? नाही, तुम्हाला मी सगळ्यांना एक पूजा सांगतो, कराल का आजपासून? महिला मंडळी एकच काम करायचं, तुम्ही ऐकाल. महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या, उलथ होते तिकडं, तुमचा मुलगा म्हणून ऐका. प्रत्येक स्त्रीनं घराभोवती जेवढी जागा असेल तेवढ्या जागेत तुळशी लावल्या पाहिजे. तुळशी लावा, जितक्या लावता येतील तितक्या लावा. कुंड्या करा, बादलीत लावा, फुटक्या भांड्यात लावा, मडक्यात लावा. पण आजच्या माणसाला ऑक्सिजन देणारी वनस्पती फक्त तुळशी आहे. आणि जितकी तुळशी जास्त असेल तितका ऑक्सिजन जास्त मिळेल. ऑक्सिजन अभावी 1.5 वर्षापूर्वी लोक तरफडून मेली महाराज, सगळ्यांना नाही मिळालं. तुम्ही केमिकल युक्त भाज्या खाऊन माणसं कोरोनाने मेलीत, त्याच्यापेक्षा जास्त माणसं आता कॅन्सरचे आहेत, आता आजाराचे आहेत. तुम्हाला जो भाजीपाला आहे तो भाजीपाला मुळातच केमिकल युक्त आहे. तुम्ही ते कडधान्य खायला सुरुवात करा, जास्त चवळी खा, मठ खा, मूग खा, केमिकल फवारलेलं नाही असं खा. नाही तर हा कार्यक्रम जवळजवळ हा माणूस इथून पुढं माझ्यासमोर बसलेली लईत लई 60, शेवटचा स्कोर 60च्या आत माणसं मरणार नाही. मला आर नाही, खायला नाही, खर्र बांधून ठेवल्यात खायला. माझ्याही घरात काही नाही, तुमच्याही घरात काही नाही. आम्ही 2 चपात्या वेळ काढतो, संध्याकाळी मिळालं ते मिळालं नाही तर मोबाईल तसे. काही घेणं नाही कोणाला. याला जपा आणि याला आहाराची गरज आहे. आणि थोडं घरचं खायचा. महिला मंडळ गुलाबजामू घरी बनवायचा, घरी बनवा, काय खर्च नाही. 1 किलो मैद्यामध्ये अख्खं घर जोगल 1.5 महिना. 3 डबे भरतील गुलाबजामुने. काय लागते? एक माणूस धाब्यावर जेवायला 535 रुपये 85 पैसे लागतात. आणि 535 रुपयाला 22 किलो साखर येते. सहा भजे 30 रुपयाला आहे बाहेर. 6 भजे 2 पावन वाटीभर रसा 42 रुपयाला आहे. मिसळ केवढ्याला आहे? 50 रुपयाला तर असेल ना. हां 50, 60, 2 पाव आणि मिसळ. मग हे पदार्थ घरी करा ना, खर्च कमी येईल, निरोगी राहील आणि घरात खायलाच पाहिजे.
हा, ह्या पोरांना शेंगदाणे देत जा सकाळी, एक 15-20 शेंगदाणे भिजत घाला रात्रभर, आणि सकाळी त्याला उठल्या उठल्या खायला द्या. 1 महिन्यानं मला फोन करून सांगा पोरगं कसं होतंय. बुद्धी तेज तळजदार पाव पाव खारी. तुम्हाला हे बाजारातून घेता नाही काय वाटत नाही का? आणि त्याला नाव दिले ब्रेकफास्ट. नदीवर फास्ट जाय, ब्रेकफास्ट काय करतो तुम्हाला? 2 पोरांना सकाळी 2 चपात्या करून द्यायच्या, खाऊ द्या ना त्यांना. हां, खाऊ द्या, खायला देत जा. यांना खायला नाही, खायलाच नाही, हे कामातून गेलेले ते. हे फक्त मोठे केलेत आपण कपडे, आणि 2-3 गोष्टींचा शोध लावला पाहिजे. गाऊन कोणी शिवला एक, त्याचा पहिला शोध लावा, तो माणूसच सापडला पाहिजे. आणि दुसरी एक घोटाळा केलाय कोणीतरी, फाटक्या चड्ड्या घालायची पद्धत कोणी आणली, तो एक माणूस सापडला पाहिजे. अरे काय बावळ्याचा बाजार झालाय. कोणी आणली ती, झक मारली ती चड्डी आणली. आता कोणी एक इथं कापेले, तू इथं काप दोन्ही बाजून हेंड. अरे माणसं आहे आपण, शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहे. फाटक्या चड्ड्या घालायच्या का आपण? काही संस्कृती नावाची गोष्ट आहेच का नाही? एवढा सुंदर चेहरा होता महिला मंडळ तुमचा, इतका सुंदर माझा तुमचा. या पावडरी लावू लावू त्या चेहऱ्यांचं वाटोळं करून टाकलं. आणि प्रत्येक पावडरीत हे बऱ्या, तो अजून बंद नाही केलं का? टाकशीन क्लिप पण देशील ठोकून माया. तुम्ही काही सुईचे नाहीत. हे कॅमेरे फेमेरे मी का लावू देत नाही माहिती का? लावायला हरकत नाही. म्हणजे हे हलकट काय करतात, अख्खं कीर्तन युट्यूबला नाही टाकत. इकडून एक वाक्य घ्यायचं, हा, आणि आमच्या ठोकायची, पैसे यांनी कमवायचे. काढून गेले आणि ते डिलीट कर जाग्यावर, नाही तर दाखवशील काम मला. हे विचित्र लोक आहे मला. आणि यांनी ठरवून टाकेले, चांगला जो करीन ना त्याचं वाटूलच. सत्य बोललंच पाहिजे ना कोणीतरी. आता माझ्याकडे कोणतं वाक्य तुम्हाला चुकीचं वाटलं? प्रत्येक पावडरमध्ये केमिकल नाही आहे, नाही साबणामध्ये केमिकल नाही आहे, मग काय साबण लावायची गरज आहे? तुमच्या पर्समध्येच एक फडक आहे, थोबाड जोड नका लाईट वस्तू. तुमचा पाहून आमचे गडी पावडर लावायला लागले, येण्याचा भाता झाला. आता बरेच का पावडर, काय गरज काय व्हायची? याला काय मेकअप करायची गरज आहे का? काय गरज आहे? देवाने देतानाच इतकं सुंदर दिलंय. उलटा आता थंडीमध्ये साबणाने त्वचा खराब होते, केस पुटक जातात, काही लावीत बसत. टीव्हीत जाहिरात आली का माणसं बिल्ली. इथं मी रात्रंदिवस आढळतोय, मला 29 वर्ष झाली. माझं खरं असून तुम्हाला पठाणं पावडर नको याला. आणि ते टीव्हीत दिसली का माणसं बी लागली. शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे शेजारचे आलाम काका कोण? ते आमचे लहानपणी बाळा. मग ते काढतो लगेच उघडच पळात साबण घेऊन, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची. लगेच ते म्हातारडं उठात, परंपरा सुरू झाली. परंपरा मी आता फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असती तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना. अक्षरशः लबाडे आहेत. काय म्हणायचं तुम्हाला? असं घडण का कधी? पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उड्या हाणीत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठुली असती, डान्सच कर बाई. थम्सअप प्यायल्यावर जर माणूस हवेत उडत असता तर आपण गाड्या कशाला घेतल्या असत्या? इथं एक बाटली हल्ली कल्याण, काल एक हल्ली पोचलो संगमनेरला. एक जाहिरात इतकी बिनडोके, एक पोरगी खालून चालते आणि ते कार्ट वरून छत्री धरून चालते. बरी एक जाहिरात इतकी बिनडोके, म्हातारीची 10 रुपये सायकलीच्या खाली पडत आहे. आणि ती कार्टून असू दे काय असू दे. एक जाहिरात इतकी बिनडोके, एक पोरगी तिकून येते तिचे दंड बिंड उघडे असतात आणि कार्ट इकून जात. थोडा स्पर्श होतो तिला, टच, स्मॉल टच म्हणू आपण. आणि टच झाल्याबरोबर ते कार्ट असं करतं, ती पोरगी लगेच मागे फिरती.
एक जणांनी मला विचारलं, तुम्ही एवढं बारीक पाहता का? तुम्ही तर रात्रंदिवस बाहेरच राहता. नाही, हे चुकीचं आहे. काय उपयोग आहे का त्याचा? याला साबण नको आहे. आणि पैसे तुम्ही सुद्धा कशात या जाहिराती करता का? आता लग्नपत्रिका बंद केल्यात, लग्नपत्रिका बंद केल्यात आता. आणि ती बोर्ड आणल्यात रस्त्याला, डिजिटल बॅनर लावा बरं का. ते तुम्ही पराक्रम केला, बाप पैदा झाला. पण ते नवरा नवरीचे फोटो आहे ना, जरा माणसाच्या अवलादीचे लावा भाऊ. अक्षरशः पावत नाही ते. आणि अक्षरशः आपल्या संस्कृतीचा तो अपमानाचे. तो नवरदेव भंगरी. मग ती नवरी तिकडे लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. आहेत का नाही अशी फोटो? ती चांगले आहेत का मला सांगा? खांद्यावर हाटून, कंबर आवळून धरणं, हे काही नवीन काही चांगलं आहे का ते? पुरींचे तर फोटो इतके बिंडोक आहेत काही काही पुरींचे. घागरा घालती, घागरा घागरा घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे. आता काय करा? खरं आहे का खोटं आहे? हे चुकीचं आहे का मला सांगा? मी बोलतो हे चुकीचं आहे का तुम्ही करता हे चुकीचं आहे? आता सोक्षच होऊ द्या. हा, आता एक नवीन आयटम आणलाय लग्नात. आता एक नवीन आयटम आणलाय लग्नाच्या अगोदर. त्या मंगलाष्टकाच्या अगोदर नवरा नवरी मधून येणार. ते गेट केलं, गेट. त्या गेटमधून तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35. तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. इको द्या, इको 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 द्या. बहरो फूल बरसाऊं मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बहरो फूल बरसा मेरा महबूब आया. आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची पुच टाका, बेवडे दे. ते मरणाचं पटरी पेताल त्याला का फुलं. त्याच्यापेक्षा आता एक नवीन आयटम आलाय. मंगलाष्टक अगोदर बलून केलाय, बलून. तो फुगा तुमच्या का आला का तो फुगा? आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कुठं? स्टेजवर. आता तो नवरदेव म्हशी वळणारा, तो 10 मुसळ्या गडी. आणि नवरी एकदम यारपाठ. ती नेली ब्युटी पार्लरला. चांगली दिसत नव्हती, नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहेत त्याच्या. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे. आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टीत चमकी भरणे, हा कोपरा वाढवणे, याला थोडं लांबवणे, इथं लांबावं लागतं. आणि केसाला असा आकडा देऊन निमे केस गालावर घेणे. बरं खरं बोलाय, खरं आहे का खोटं आहे? आणि ती नवरी घातली बलून मध्ये. त्यांचा झाला डान्स सुरू. कुठं?
बलून मध्ये. आता ती नवरी नवरदेवाला खेटली म्हणजे स्मॉल टच झाला आणि त्याला इतका चांगला टच कधी व्हायला नाही. टच व्हायचा त्याला पण म्हशीच्या रेडक्याचा. टच झाल्यामुळे ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला 9 बरगड्या गेल्या नवरदेवाच्या. हरिविनाने मनाई भजन करीत राहणं हीच पूजा. दळिता कांडिता जेविता ग. महिला मंडळ भाकरी करताना म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ते तसं नाही म्हणती. मेला नशिबी इकडून आला अपार त्याला मिळत नव्हती तेव्हा त्याला मिस कॉल देऊन मेसेज मारायचा रात्रंदिवस. आणि आजपासून पूजा करायची. तुळशी लावल्या पाहिजे ती काळाची. आणि तुळस वंदावी माऊली तुळस वंदावी संताची सावली आहे संताची सावली आहे संताची सावली पाचीवनी मारी सदा तिष्ठती आहे तुळशी पाचीवनी मारी सदा तिष्ठती आहे तुळस वंदावी माऊली तुळस वंदावी माऊली तुळस वंदावी माऊली. आपण जर तुळस लावली ना 2 फायदे होतील. देवाची पूजा होईल, आरोग्य चांगलं राहील आणि ह्या मुलांना थोडं पसायदान शिकवायचा. आणि पुढे जा. गावातले पुढारी लोक नीट ऐका. सरपंच नगरसेवक काय असतील तुमचे. इथून पुढे गावांमध्ये स्ट्रिक्ट केलं पाहिजे. शैक्षणिक कालावधीमध्ये शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचा मोबाईल बंद पाहिजे. हा निर्णय सरकारनं नाही गावानं घेतला पाहिजे. सगळ्या गावातल्या महिलांनी पुरुषांनी बसलं पाहिजे. 11 ते 5 मुलाला शाळेत जाताना मोबाईल नको आहे. अक्षरशः शिक्षक पुढे शिकतोय कार्टेमागं गेम खेळतात. ते वर्गातलं चित्र आहे नाही आहे. आणि शिक्षकाला शिकवता शिकवता कोणचा फोन आला तो बाहेर येऊन जातोय. याला थोडं लोकांनी केलं पाहिजे. नाही तर द्या बातमी टाकून इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या ठका आमच्या. मी चांगलं बोललं का तुमचं मुळ्यात उठलंच नाही हो. ती काळाची गरज आहे. हो मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे. आमची पोरगी 12वीला गेली ना तिची आई दुपारभर उडी आणायची. 12वीला गेली अगं बाई थांब. हो ती फुकाट गेली. फुकाट गेली 10वीला परीक्षा दिली नाही 11वीला दिली नाही आणि ती डायरेक्ट कितीला गेली 12वीला. तिला काही येणारच नाही ना. मग ती 12वीला गेली काय 10वी नापास झाली काय सारखी झाली ना. पण तिच्या आईनं 12 आळीला फोन केला बा फुटली. तसं आता तुमच्याकडे व्यायामाचं सगळं असतं. तुमच्या घरात एक साधन आलंय पहा सकाळचं 5 वाजता. तब्येत ज्यांच्या जास्त झाल्यात ना त्यावेळी तुमचं तुम्हीच म्हणा. ते कोणच्याही घरातून 5 वाजता उठले का अरे ताई उठल्या का माई उठल्या का. आणि मग ते भीतीच्या कडाला तो मोबाईल ठेवायचा. ते थोडं पाणी मिळालं ते पाणी बिणी प्यायचं अगोदर. पाणी काय देतं का ते प्यायला अगोदर. आणि मग त्यांनी तो व्यायाम करायचा. अजिबात व्यायाम करायची गरज नाही हो. आता हे माझ्यासारख्याला काय व्यायामाची गरज. हा व्यायाम का साधा झाला. सकाळपासून 6 तास उभा आहे. रोज सकाळी देवापुढं बसायचं महिला मंडळ पुरुष मंडळी. मी बी सगळे लहान आली पोरं म्हातारे कोतारे. आणि आपण दोघंच पाहिजे देव आणि आपण. आणि देवाशी बोलायला काय घाबरायचं. जनाबाई शिव्या देत होती आपण तर शिव्या देत नाही. मीराबाई शिव्या देत होती आपण तर शिव्या देत नाही.
देवाला म्हणायचं देवा, आणि देवाशी फ्रेश बोलायचं बरं का, फ्रेश थोंड सोडून नाही. देवा कोण भेळ काय करू देवा, फाशी घे, काय करतो देवा. आता मी तुमच्या पुढे बोलतो म्हणजे फ्रेशच बोललं पाहिजे का ना. आणि मीच जरा असं राहिलो तुमच्या पुढे उभा, प्रभू रामचंद्रांना फार त्रास झाला, तुला काय रोग झाला का, नाही प्रसन्न बोलायचं देवाला, ए देवा देवा. आणि बोलायला काय हरकत, आपण भजन करतोय म्हणल्यावर बोलायला काय. आणि देवाला म्हणायचं देवा, ए देवा, लाड घ्यायचं देवाला. देवा अरे डोंगरात गेला आणि बोरं खाऊन आला, तिची तर साडी चांगली नव्हती, इकीला दळू लागायला गेला, इकीला भाजी काढू लागायला गेला, इकीचं बाळांपण करू लागायला गेला, आणि एकाला भिंत ओढू लागायला गेला, एकाला घोडे धुवू लागायला गेला, एकाला मास शिकू लागायला गेला, एकाला शेले विणू लागायला गेला, एकाला मास शिकू लागायला गेला, एकाला दळू लागायला गेला, आणि एका बाईचं बाळांपण करायला तिचा भाऊ बहीण झाला रे. आणि मग एवढे कामं देवा करतो ना तू, मग एकदा माझ्या हृदयात ये ना. किती सोपी बघते. तो शबरीची बोरं खाली का नाही, सुदाम्याचे पोहे खाली का नाही, विदुरी काकाच्या काने खाला का नाही, जनाबाईला दळू लागला का नाही, सावता बाबाला ढोरव, कोरोबा काकाला मडके घडू लागला का नाही, ढोरं ओढू लागला का नाही, अर्जुनाला घोडे देऊ लागला का नाही, ज्ञानोबाला भिंत ओढू लागला का नाही, कबीरला शेडी ओढू लागला का नाही. मग एवढ्यांचे कामं करतो, मग आजच करायला काय झालं, नरहरी सोनार बाबाला काम करू लागला ना. मग माझ्याकडे ये ना. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, एक तुझको बना दिया गया है हमारे लिए. हे गाणं नाही आहे, हे आपल्या पांडुरंगासाठी सांगायचं. दरीला पंढरीचा गळा बांधून या, साठविला हरी जी हृदय ये ना एकदा. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, एक तुझको बना दिया गया है हमारे लिए. आणि तू जर आला तर ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. मरल पण तुझे पाय सोडणार नाही, पडोली राहील ते नाही. पण केव्हा जो वादा किया निभाना पडेगा. कोणता वादा तुझा विसर ना, गुण गाई ना. आणि केव्हा परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. पण केव्हा हमें और जीने की साहस न होती. अगर ज्ञानेश्वर महाराज न होते तर ज्ञानेश्वरी न होती, तुकाराम महाराज न होते तर गाथा न होता, आणि छत्रपती न होते तर स्वराज्य न होते. पण त्याला साठवा आणि मला खुणवायचं का नाही. 11 वाजले. तुमचं काय आज नियोजन, कवर बसायचं आज. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नेम नाही तुझा. पण केव्हा पहिलं कडू आहे नाम
पापे आनंद कोटी पापे आनंद कोटी गेली करती पापे आनंद कोटी गेली करती आजच्या पूजेच्या कीर्तनाला तुळशी लावा, मुलांना पारमार्थिक वातावरण द्या, शाळेत जाताना मुलाचा मोबाईल घरी ठेवा. हीच खरी देवाची पूजा आहे. आता आपल्याकडे गाड्या बिड्या बंगले बिंगले उत आला पैशाला, त्या पैशालाही झाला लोकांना बुद्धी भ्रष्ट झाली, पैसा मोकार झाला. पैसे कुठं खर्चावं याचीच अक्कल नाही. मुलीच्या लग्नाला फटाके 82,000ची, नवरदेव बायरा फट सफारीत फटाका घुसला, नवरदेव उड्या हानी सोडला. काही लोकांना कुठं घालावं नाही, कारण पैसा झालाय, मोकार बुद्धी झाली, कमी कुठं घालावं याची अक्कल नाही. कुठंही घालीत बसायचा. बारीक आहे पाहिलं तर टीव्हीचे, आणि मोठा आहे पाहिलं तर टीव्हीचे. आणि किती लोक सुधारली ना महाराज, लोक अजून तोंडाने जेवतात. मग तुझ्याकडे नाही पैसा आहे तर चेंज द प्लेस. नाही चला सुरू झाला आता ज्ञान देव. आता आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचा आहे. आणि देव व्हायला लागतंय ज्ञान. आता ज्ञान यायला काय लागतं? तिसरा अध्याय. वारकरी विरकरी महाराज विराज गायक वादक मंडळी, तिसरा अध्याय. तुम्ही देव ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. ज्ञानोबा म्हणजे तुम्ही रात्रंदिवस जर भजन केलं तर तुमच्या तोंडातले शब्द सगळे खरे ठरतील, तुम्ही देव व्हाल. मास. आणि देव व्हायला काय लागतं? उत्तर. तुम्ही शरीरा न पिडावे. पहिली आठ. याला त्रास द्यायचा नाही. नवरात्र केलं 10 दिवस, बगर बिगर ओके, साबुदाणा सणसणीत, केळा सफरचंदाची काय अडचण नाही. बरं, वजनात काही घट नाही, वागण्यात काही बदल नाही. 10 दिवसात 2-4 वेळा तरी पप्प्याच्या बापाच्या पाया पडली नाही. मग काय झक माराय उपास केला का काय करतो? बरं ते जाऊ द्या, मोरदे. आज गुरुवार केला, ही पूजा किती भाग्यवान आहे पहा ना. पहिलाच गुरुवार आणि माई गाठ पडली नेमकी. चला याला त्रास नाही द्यायचा लय महाराज. नाही, याला भाकर भूक लागली ना भाकर द्या, याला ताण लागली पाणी द्या, याला उपाशी मारा. देव भेटा. कोणी सांगितलं तुम्हाला? नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, जाऊ देऊ भंगा, जाऊ देऊ भंगा, जाऊ देऊ भंगा, जाऊ देऊ भंगा. माझे पांडुरंगा, माझे पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, ज्ञानदेव देव ज्ञानी ज्ञानदेव. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचा. देव व्हायला लागतं ज्ञान. ज्ञान यायला काय लागतं? शरीर चांगलं. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य पाया पडून सांगतो, सगळं गेलं तर जाऊ द्या, याला जपा. हे गेलं काही खरं नाही. काय खरं आहे? बंगला राहणार आहे, आपण जाणार आहे. गाडी राहणार आहे, आपण जाणार आहे. आपल्यामुळं बंगला नाही, बंगल्यामुळं आपण नाही, आपल्यामुळं बंगला आहे, आपल्यामुळं गाडी आहे. याला जपा. हे गेलं मागच्याला काय करायचं? आणि मागच्याला काय घेणं आहे? तुम्ही सगळे भ्रमात आहात. याला जपा, याला जपा. हे बाकीचं सगळं मरू द्या, जाऊ द्या. आता समजा कीर्तन संपल्या, आज मी मेलो समजा, मरणार नाही, मेलो समजा. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कुणीतरी मला. आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले, आपले पाय गेले, जगातल्या दिंड्या गेल्या, आपले गुडघे गेले, जगातले दिंड्या गेल्या, आपले खिस्सा रिकामा झाला, बँका बुडाल्या. काय करायचं आपल्याला? आपण आहे तर याला जपा. बसलेल्या लोकांच्या पाया पडतो, याला जपा. आणि हे ज्याला सांभाळता आलं त्याला देव होता आलं. याला सांभाळा. आणि याला कसं सांभाळा ऐका. याचं सिजर होणं आहे, याचं बायपास होणं आहे.
याचं सिजर होऊ नये, याचं बायपास होऊ नये, याला लोखंडी सळई घालायची वेळ येऊ नये. खरं सांगू तुम्हाला, शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. नाही हे असं गेलं तरी चालेल, आणि ते कधीतरी एकदा जाणार नाही. पण दुसऱ्यानं पाणी देणं, दुसऱ्यानं बाथरूमला देणं, दुसऱ्यानं चमच्यानं भात घालणं, इतकी वाईट वेळ याच्यावर येऊ नये. आणि तुम्ही किती जरी कमावलं महाराज, तर ज्यांच्यासाठी कमवलं ते तिरस्कार केल्याशिवाय राहत नाही. एकदा तरुणपणात अवयव गेला ना, सगळं गेलं, सगळं गेलं. जपा याला, हे जाऊ द्या, हा सगळा प्रारब्धाचा भाग आहे, गाडी बिडी बंगला बंगला, पण हे पुन्हा नाही मिळणार हो. ज्ञानोबरायाने याला शरीर नाही म्हणलं, ज्ञानोबरायाने याला गाव म्हणलंय. गाव पायपा शरीराची या गावा, ज्ञानोबरायाने याला गाव म्हणलंय. आणि हे खरंच गाव आहे महाराज. हे गेल्यावर काय करायचं? याचं सिजर नको, याला अटॅक नको, याला अटॅक नको, याला शुगर नको, याला बीपी नको, गोळ्या तर अजिबात नको. काय गोळ्या आहेत लोकांना, फालत व्हायच्या गोळ्या, उतन व्हायच्या गोळ्या, तोंड वाचवायच्या गोळ्या, तोंड मिटवायच्या गोळ्या. काहींच्या गोळ्या झोपल्या गडी नाही झोपला, काहींना चपात्या कमी आहेत एवढ्या गोळ्या लागतात. चपात्या कमी खाते, गोळ्या मोकार खात. कशाला खाता मारायला? याला एकच करा, याला जपा, आणि याचा अपघात कधी होऊ नये. आणि सगळ्यात जास्त मृत्यू अपघाताचे आहेत. लोक बोलू देत नाही, रोगापेक्षाही जास्त मृत्यू अपघाताचे. फक्त रुटून येतात लोक, पण रोगापेक्षा जास्त मृत्यू अपघाताचे आहे. आणि अपघात व्हायला 3च कारण आहेत. एक, दारू. तुमचं काय मत आहे? एक, दारू. 99% लोक दारू पितात सध्या, 99. फक्त आमच्यासारखे थोडे बावळाट राहिले का आम्ही पित नाही, नाही तर सर्रास लोक दारू पितात. काय मत आहे तुमचं? सरला. आणि दारू पिल्यावर गाडी चालवली, अपघात होणार. का म्हाताऱ्या करता आयुष्याचं? गुजीरवाल्या मुलांना का उन्हात टाकता? तरणे पान पत्नीचा का हाल करता? का प्यावी? जरा सूक्ष्म निरीक्षण करा. बसलेली सगळी माणसं सूक्ष्म निरीक्षण करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा मारतो. तुझ्याकडे किती पैसे आहे? किती पैसे आहेत? अरे जगातला समुद्रासारखा कोणी खोल नाही, समुद्रासारखा कोणी मोठा नाही, समुद्र इतका विशाल कोणी नाही. पण समुद्रावर फिरायला गेल्यावर माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते, हे ध्यानात ठेवा. त्या समुद्रातलं पाणी पिता येत नाही. पुढे ऐका, समुद्र मंथन झालाय आणि समुद्रातून शंख निघलाय. कोण? शंख. मग शंखाचा बाप कोण आहे? समुद्र. आणि शंखाची बहीण लक्ष्मी कुठून निघली? समुद्रातून. मग शंखाची बहीण कोण आहे? लक्ष्मी. आणि बाप कोण आहे? बोला पटकन. समुद्र त्याचा बाप आहे, लक्ष्मी त्याची बहीण आहे. आणि मग लक्ष्मीचा नवरा कोण आहे? गोपाल कृष्ण. तो त्याचा मेहुणा आहे. मेहुणा जयाचा द्वारकेचा हारी, शंखदार दारी भीक मागे, शंखदार दारी भीक मागे. मेहुणा जयाचा द्वारकेचा हारी, शंखदार दारी भीक मागे, शंखदार दारी समुद्र ज्याचा बाप आहे, लक्ष्मी ज्याची बहीण आहे, आणि गोपाल कृष्ण ज्याचा मेवना आहे, तो शंख भिकाऱ्याच्या हातात राहून घरोघर भीक मागतोय. तुमच्याकडे काय आहे? जीसीबी घेतला म्हणजे तू श्रीमंत झाला, दाबा टाकला म्हणजे तू श्रीमंत झाला, 2-4 बार चालवतो म्हणजे तू लय पंडित आहे. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. पावसाळा संपला ना, खेकडं निघत नाही. हे पैसा, अडका, गाड्या, बंगले, बायका बिका, हा सगळा भ्रम आहे. कोण बायको आहे कोणची? ज्या उत्तर पुरुष मंडळी, तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? ते तर आहे म्हणा, नाही म्हणा. बरं बरं बरं, तुम्ही सगळ्यात जास्त कोणच्या अधीन झालेले आहेत? माया सगट. मी काय लय पंडित आहेत काय? मी तुमच्यातलाच आहे. मी फक्त उभान, तुम्ही बसले. बस एवढाच फरक आहे आपल्यात. मी काय लय छान आहे? कीर्तन म्हणजे काय? कीर्तनकार म्हणजे अशी वरून पडलेली क्वालिटी आहे का लय विद्वान आहे? नाही. आपलं सगळ्यात जास्त आपलं प्रेम कोणावर आहे?
लबाड बोल नका. बायको रे असू द्या. तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते, हे खरं आहे का भ्रम आहे? म्हणा ना, म्हणा म्हणा. अरे 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. राम राम तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. उलट लांब बांबून भाकरी लोटला, तिनं बांबू काढला. बांबू. राम त्या खोलीत राहती निराळी रांडा पोरे सकळे. 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 राम त्या खोलीत, सीता ह्या खोलीत. आणि खिडकीतून डोकून पाहते. झोपला झोपला. झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे, पागल आहे, याला जपा रे. मूर्ख पोरीच्या प्रेमात पडून काही पोरांनी बापाशी दुश्मन केल्यात. आणि हलकट पोरांच्या नादी लागून पोरीनं बाप दुश्मन केला आहे. कितीतरी पोरीने आईबापाच्या इज्जतीचा कचरा करून टाकला. प्रेमाची क्वालिटी कळत नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं हो तुमची प्रियशी तुमच्यावर प्रेम करते? तुमची अक्कलच बंद झाली. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रेशला घेऊन पुलाव बसलं. दोघं बी भांगारच होते. आणि ती पोरगी त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय. माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे, तिनं पुलावच सोडून दिला. अरे हा सगळा भ्रम आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. तिसऱ्या अध्यायातली ओवी चालली. तुम्ही शरीरानं बोलत जा, तुम्ही शरीरानं पिळावे. याला त्रास देऊ नका, याला अटॅक नको आहे. हसत हसत जागा. कशाला अटॅक यायला पाहिजे? आणि अटॅक हा रोग नाही आहे. जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का? अटॅक म्हणजे काय रोग नाही आहे. बावळतपणा झाला हे त्याला अटॅक आला. अटॅक आला म्हणजे काय सांगा बरं? सगळे 1.5 लाख पगारावाले माझ्या पुढे बसलेले. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ अटॅक? काय नाही, बरोबर टाकायचं अटॅक आला. ज्यांतर लोक नादी लावून द्यायचे, तुम्ही स्लॅब टाकीत राहायचे. कशाला अटॅक म्हणता? तुम्ही पटकन काय म्हणता? काय आलं त्याला? महिला म्हणलं काय म्हणता? अटॅक. अटॅक म्हणजे काय? हे आला बा, आला म्हणजे काय? अटॅक म्हणजे काय? घ्या लिहून. अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. एज्युकेटेड लोक नीट आहे का? 80% लोक शिकलेलेच बाहेरचं खात्यात. काय तुम्हाला अटॅक येईल नाही तर राहिले? बायका केल्यात कशाला तुम्ही? हायवेच्या कडेला पाणीपुरी खाता हलकट हो. तुमच्या बायकांना स्वयंपाक येत नाही का? तुम्हाला अशी लाज बीज काय वाटत नाही का? आपण काय खातोय काय नाही? खायची गोष्ट घ्या. 80% लोक खायला कुठे आहेत? आणि बाहेरचे खाऊन रोग आहेत. काही काही तर इतके बावळाट आहेत, गॅसच पेटवती नाही घरात. दोघंही नोकरीला. 1.5 लाख याला आणि 1.5 लाख याला. किती झाले? 3 लाख. आणि मग ते 6 चपात्या आणि ती स्कूटीवर जाऊन प्लॅस्टिकच्या पिशवीत 70,000ची स्कूटी आणि 6 चपात्या आणि एक ती लाल बाटली आणती. ती सास का काय झक मारी ते मला माहिती. आणि ती बाटली पिळली का असं लाल गळत त्याच्यावरती लाल. आणि त्याचं काय म्हणते का त्याला? श्वास का काय मरत जाऊ काय असं. आणि ते असं पिरगळायचं रोल करून खात्यात. रोल बरं खाय नका जाय ना. काय वेळेस तर इतके बावलाटे दोघी करून खात्यात. एकच रोल. एकच रोल. ती तिकडून
हे इकडून. आता त्याचा संपत आला आणि त्यानं जीभ बाहेर काढली ना शेंडात काढून टाकला. अरे काय खातोय आपण आणि आहारच रोग